A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। तब्बल 2 महिने सुरू होता इसापूर धरणाचा विसर्ग। धरण निर्मितीपासून ही पहिली घटना। या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे इसापूर धरणाच्या निर्मितीपासूनचे सर्व रेकॉर्ड पाण्याने तोडले आणि तब्बल 2 महिने सांडव्यातून सुरू असलेला पाण्याचा अखंड विसर्ग कालखंडित झाला। पुसद तालुक्यातील विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवरील पैनगंगा नदीवरील 1980 साली इसापूर धरणाची निर्मिती झाली होती। या 45 वर्षाच्या कालखंडात इसापूर धरण हे अनेकदा भरले, मात्र यावर्षी झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे 10 ऑगस्टला हे धरण पूर्ण क्षमतेनिशी भरले आणि 11 ऑगस्टला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला। तो 8 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे 59 दिवस अखंडितपणे सुरू होता। या कालावधीत 1598 दलघमी एवढा पाण्याचा धरणातून विसर्ग करण्यात आला। या इसापूर धरणाची जलसाठा क्षमता 45 TMC एवढी आहे, तर धरणातून पाण्याचा विसर्ग 565 TMC एवढा झाला। धरणातील पाण्याच्या साठवणुकीपेक्षा अधिक मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आल्याने किती मोठ्या प्रमाणावर या परिसरात अतिवृष्टी झाली असावी याचा अंदाज आल्याशिवाय राहत नाही। या धरणातून 59 दिवसाच्या कमी अधिक फरकाच्या विसर्गामुळे पैनगंगा नदीकाठील यवतमाळ, नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी पिकांसह जमिनी खरडून गेल्यामुळे मात्र पुरता उद्ध्वस्त झाला आहे एवढे खरे।